ही जी रेस सुरू होते ना, याला जर 100% मानलं आपण, 3.5 ते 4 लाख विद्यार्थ्याची परीक्षा देतात, त्यातून 3.5 ते 4 हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेपर्यंत येतात. म्हणजे हे 1%च आहे बघा. 3.5-4 लाखापासून सुरुवात झाली, 3.5 ते 4 हजार विद्यार्थ्यापर्यंत आले मुख्य परीक्षेला. म्हणजे एका स्ट्रोक मध्ये तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये जाताय, म्हणजे 100% मधून 1% मध्ये पोहोचता तुम्ही एका स्ट्रोक मध्ये. तो स्ट्रोक आहे पूर्व परीक्षा क्लिअर करणं. मग बघा, या 1% मधून पुन्हा 2/3 बाहेर पडतील, 1/3 पुढे जातील, पुन्हा या 1200 मधून 2/3 बाहेर पडतील आणि 1/3 पुढे जातील. मला सांगायचं काय आहे, ही जी रेस आहे ना, म्हणजे तुम्ही पर्सेंटेज जर काढलं, हे 1% झालं, हे 0.33% पर्यंत जातं आणि फायनल सिलेक्शन हे 0.11% पर्यंत येतं. आता बघा, हा जो अट्टहास आहे, आपण प्रिपरेशन करण्यासाठी काही मोस्ट लाईफ मधले जे मोस्ट प्रोडक्टिव्ह इयर्स आहेत ते आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. तर ही जी 1-1 आहे ना, ही लक्षात घ्या. हा जो अट्टहास आहे, ही जी 1-1 आहे, 0.11 साठी ही 1-1 आहे. त्यासाठी तुम्हाला थोडं सिरियस राहावं लागेल. कोणीतरी जबरदस्ती आणून बसवलं किंवा कोणी म्हणतं म्हणून आपण प्रिपरेशन करतोय, फक्त कोणाला तरी दाखवण्यासाठी प्रिपरेशन करतोय, अशाने ह्या गोष्टी होणार नाहीत. आपल्याला 0.11 मध्ये यायचंय, तर तेवढंच ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, तेवढंच सक्रिय सहभाग याच्यामध्ये आपला पाहिजे. त्या गोष्टी एन्जॉय करता आल्या पाहिजेत आपण जे प्रोसेस करत आहोत त्याच्यातून जाताना. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची, आपला हे 0.11 मध्ये यायचंय. बघा, मी जे सांगितलं की या 3.5 लाखातून आपल्या 3.5 ते 4 हजारामध्ये जायचं, ही सगळ्यात पहिली स्टेप आहे, मास्टर स्ट्रोक ज्याला मी म्हटलं. त्याचं कारण असं आहे बघा, आपण 100% मधून डायरेक्ट 1% मध्ये येत असतो. तर ह्या म्हणजे गर्दीतून बाहेर पडतो आपण. गर्दीतून बाहेर पडणं ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे बघा. गर्दीत जर अडकलो आपण ना, तर बाकीच्यांनी तर ओळखणं सोडाच, पण आपणच आपल्याला ओळखू येत नाही. त्यामुळे या गर्दीतून बाहेर पडावं लागेल. आता तुम्ही म्हणाल सगळं खरंय सर, पडायचं कसं? तुम्ही म्हणता हे 3.5 ते 4 लाख मावळे येतील, त्याच्यातून जे खिंडार पाडून 3.5 ते 4 हजार मावळे बाहेर पडतील, त्याच्यामध्ये तुम्हाला राहायचं. पण करायचं कसं? परीक्षा राहिली 14 दिवसावरती. तुम्ही असंही म्हणाल की तुम तो बड़े ढीठ निकले सर, हम पूछ रहे हैं हमको गोवा जाना है और आप बोल रहे हो कि नाम, मेरा नाम अय्यर, चिन्ना स्वामी, मुत्तु स्वामी अय्यर, बरोबर.